अंधकारात चालणाऱ्या लोकांनी मोठा प्रकाश पाहिला आहे. मातृछायेच्या प्रदेशात बसवणाऱ्यांवर प्रकाश पडला आहे. नाशिक रोड येथील संत फिलिप येथे ख्रिस्ती जन्मोत्सव सोहळा व नववर्ष स्वागत मोठ्या उत्साहात संपन्न झाले. ख्रिस्ती जन्मोत्सव सोहळ्यात 24 डिसेंबर पासून हा सोहळा मोठ्या उत्साहात विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करीत हा जन्म उत्सव सोहळा संपन्न होत असतो. वर्ष अखेरच्या पूर्वसंध्येला नववर्षाचे स्वागत करण्यासाठी ख्रिस्ती बांधवांनी विशेष प्रार्थनेचे आयोजन करून नववर्षाचे स्वागत मोठ्या उत्साहात केले. यावेळी चर्चमधील फादर आणि वरिष्ठांच्या मार्गदर्शनाने येशू ख्रिस्तांचे पूजन करीत उपस्थित असलेल्या सर्व नागरिक महिलांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी यशोदास पंडित यांनी मार्गदर्शन करत आपले मनोगत व्यक्त केले. नवीन वर्ष हे पूर्ण जगभरामध्ये साजरं केलं जातं आणि खास करून ख्रिस्ती बांधव आणि बहिणी हा चर्चमध्ये साजरा करतात. प्रार्थना करून सर्वांसाठी पूर्ण जगासाठी प्रार्थना केली जाते, सर्वांसाठी मध्यस्थी केली जाते येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये. न्यू इयर हा जो साजरा होतो, मी आत्ता माझ्या संदेशामध्ये सुद्धा सांगितलं की न्यू इयर हा 2 प्रकारे साजरा होतो. एक म्हणजे जगिक दृष्टिकोनातून साजरा होतो जिथं पार्टी वगैरे केल्या जातात, आणि एक जो चर्चमध्ये साजरा केला जातो. तर पार्टी वगैरे करून जो नवीन वर्ष साजरा केला जातो, तर तुम्ही तुमचा भान विसरून तुम्ही नवीन वर्षाचं स्वागत कसं करता हेच कळत नाही. नवीन वर्षाचं स्वागत हे परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देऊन केलं पाहिजे. सर्वांना हॅपी ख्रिसमस, हॅपी न्यू इयर. तसेच सायमन भंडारे यांनी उपस्थितांना नववर्षाच्या शुभेच्छा देत आपले मनोगत व्यक्त केले. सेंट फिलिप चर्च नाशिक रोडच्या वतीने सर्वांना मी नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो. आपल्या सर्वांना ठाऊकच आहे की 25 डिसेंबर रोजी येशू ख्रिस्ताचा जन्म झाला आणि आपण ख्रिसमस म्हणून तो साजरा करतो. त्यानंतर 8 दिवसानंतर त्याचं नाव येशू ठेवण्यात आलं आणि हा विधी फार मोठा विधी असतो आणि त्यामुळे त्या दिवसापासून ह्या लीप वर्षाला सुरुवात झालेली आहे आणि नवीन वर्ष 1 तारखेपासून सुरू झालं. म्हणून आपण आज नवीन वर्ष आज साजरा करत असतो दरवर्षी आणि आज देखील आपण 2025 सालामध्ये आलेलो आहोत. सेंट फिलिप चर्चच्या वतीने ज्याची स्थापना सन 1938 सालात झालेली आहे, त्या सर्व सभासदांच्या वतीने सेंट फिलिप चर्च कमिटी, आचार्यवर्ग, तरुण संघ, महिला मंडळ, ज्येष्ठ नागरिक संघ, संडे स्कूल टीचर्स, संडे स्कूलचे विद्यार्थी आणि भजन मंडळं या सर्वांच्या वतीने मी आपणा सर्वांना सन 2025च्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि ह्या वर्षामध्ये सर्वांना परमेश्वराने आशीर्वादित करावं आणि त्यांचे जे संकल्प आहेत ते पूर्णतेस न्यावेत अशी मी परमेश्वराच्या चरणी प्रार्थना करतो. थँक्यू. संजय ऐरे यांनी नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या. 25 डिसेंबर हा प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्मदिवस आणि ख्रिस्त जन्मोत्सव म्हणून हा आपण संपूर्ण भारतामध्ये आणि जगामध्ये मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. साधारण 8 दिवसाने प्रभू येशू ख्रिस्ताचं नामकरण झालं आणि त्याला येशू हे नाव देण्यात आलं व त्याचं नाव हे ठेवण्यात आलं आणि त्याच दिवसापासून
साधारण वर्षाला सुरुवात झालेली आहे आणि म्हणून आज नवीन वर्षासाठी आम्ही या ठिकाणी संत फिलिप चर्च नाशिक रोड या ठिकाणी भाविक लोक भक्तीसाठी जमा झालेलो आहोत. या दिवशी आम्ही नवीन वर्षाच्या एकमेकांना शुभेच्छा देतो आणि हा दिवस मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरा करतो. हे आमच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे की हे नवीन वर्ष परमेश्वराने आम्हाला दिलेलं आहे. कारण आपण बघतो की या धावपळीच्या जीवनामध्ये अनेक लोकांना हे वर्ष पाहता आलं नाही, परंतु आम्ही भाग्यवान आहोत की 2025मध्ये आम्ही अतिशय आनंदात प्रवेश केलेला आहे. म्हणून मी संत फिलिप चर्चच्या वतीने, आमच्या सभासदांच्या वतीने नाशिककर आणि संपूर्ण लोकांना या नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. हे नवीन वर्ष सर्वांना सुखाचं, समाधानाचं, आनंदाचं, भरभराटीचं, आरोग्याचं आणि देवाच्या आशीर्वादाचं लाभो हीच मी प्रभूचरणी प्रार्थना करतो. धन्यवाद. यावेळी यशोदास पंडित, सायमन भंडारे, अतुल घोरपडे टेक. यावेळी यशोदास पंडित, सायमन भंडारे, अतुल घोरपडे, सुभाष श्रीसुंदर, गोपी जाधव, संजय आयरे, मंगेश बनसोडे, विला मोहोळ, सचिन मेडे, संदीप जाधव, शशकांत वाघमारे, अलका खाजेकर, सतीश तोरणे, प्रवीण निर्मळ, सतीश मेडे, फिलिप सोनवणे, सुहास, वंदना कसोटे, मयूर गायकवाड, शीला सकटे, वेरोनिका केदारी यांच्यासह ख्रिस्ती बांधव नागरिक महिला मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी देविदास पाटील, नाशिक.